नंदुरबार नगरपालिकेमार्फत JPN रुग्णालयाच्या जे हॉस्पिटलचे आरक्षण आहे ते काढण्याचा ठराव मागच्या 30 तारखेच्या जनरल बोर्डला सत्ताधाऱ्यांनी केला होता. पण याला भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवकांनी विरोध करून मी स्वतः लेखी हरकत घेतली होती की हॉस्पिटलचे आरक्षण काढू नये. हॉस्पिटल उलट त्याला मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सुविधायुक्त हॉस्पिटल बनवावा अशी आम्ही लेखी मागणी केली आहे. पण बहुमत असल्याने बहुमताच्या जोरावर बेकायदेशीर ठराव केला आहे. बेकायदेशीर याच्यासाठी सांगतोय, कलम 37 अंतर्गत हा ठराव केला. 37 कलम अंतर्गत असा ठराव करता येत नाही म्हणून मी त्याला बेकायदेशीर म्हणत आहे. पण असो, त्यांनी सत्ताधाऱ्यांनी बेकायदेशीर ठराव केला, त्याला आम्ही मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले 308 प्रमाणे आणि लवकरच तो निकाल तो ठराव तो रद्द होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण की तो बेकायदेशीर ठराव आहे. जाहिरात प्रसिद्ध केली होती की JPN रुग्णालयाचे आरक्षण आम्ही काढत आहोत. तर याला काही हरकती असतील तर नागरिकांनी त्या हरकती नोंदवाव्या असे आवाहन त्यांनी केलं होतं. 1 महिन्याचा त्यांनी टाइम दिला होता आणि जास्तीत जास्त नागरिकांनी हरकती नोंदवाव्या जेणेकरून हे आरक्षण रद्द कसं होईल. कारण की हा मुळात सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याशी निगडीत प्रश्न आहे. हे आरक्षण निघाल्यास आपल्याला काही गोरगरीब असतील, वयोवृद्ध असतील, यांना त्यांच्या आरोग्याच्यासाठी 5 ते 6 किलोमीटर सिव्हिल हॉस्पिटलला जावं लागेल. तर हा ठराव रद्द झाला तर इथं तुम्हाला उपचार घेता येतील आणि आम्ही तर ही लढाई लढतच आहोत. परंतु तुमचा सहभाग मोठा आहे. कारण की तुमचा सहभाग जेवढा राहील तेवढा आम्हाला पाठबळ मिळेल आणि आम्ही न्यायालयीन लढाई सुद्धा लढणार आहोत. पण हॉस्पिटलचं आरक्षण काढू देणार नाही. ते रद्द कसं होईल याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत. हा आरक्षण रद्द झाला तर सिव्हिल हॉस्पिटल जाण्यासाठी आर्थिक भूखंड बसू नये यासाठी आमचा प्रयत्न आहे. नंदुरबार नगरपालिकेच्या हद्दीत हा आरोग्यविषयक सेवा जो उपलब्ध करून द्यायची जबाबदारी ही नंदुरबार नगर परिषदेचीच आहे. परंतु काही मूठभर जनतांना आर्थिक लाभ मिळवण्यासाठी हा सत्ताधाऱ्यांचा घाट आहे आणि येथे मोठं कॉम्प्लेक्स बनवण्याच्या त्यांच्या एक ध्यास आहे असं मला वाटतं. परंतु हॉस्पिटलच्या जागी हॉस्पिटलच बनायला पाहिजे असं आमचं मत आहे आणि ह्या बेकायदेशीर आरक्षणाला आमचा विरोध आहे. शहरवासियांनी जास्तीत जास्त हरकती नोंदवाव्या असं मी आपल्या मार्फत आवाहन करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.